श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात मी रणजित बागलाने सर्व श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करतो. श्रोतेहो, प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये आज आपण प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालिमकर यांना आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे, ज्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, वेब वर्ल्ड रेकॉर्ड्स, आदर्श शिक्षक पुरस्कार, त्याचबरोबर समाजभूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार ज्यांच्या नावावर आहेत, असे सुहास पालिमकर आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओत आलेले आहेत. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत सुरुवातीला मी खूप खूप स्वागत करतो. नमस्कार सर, धन्यवाद. श्रोतेहो, आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे आणि याच अनुषंगानं आज योगायोग म्हणावा लागेल. आज सुहास पालिमकर सरांना आपण आपल्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. सर, व्यंगचित्रकार, जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून या दिनाचं काय महत्त्व सांगाल सुरुवातीला? 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक व्यंगचित्रकाराची कल्पकता, सृजनशीलता, सामाजिक कार्य, त्यांच्या चित्रातून संदेशाप्रती योगदान याबद्दल कलेची साधना आणि सातत्य याचा सन्मान आणि आदर म्हणून हा दिवस साजरा केला जातो. व्यंगचित्र हे केवळ हसणे, एखाद्याची टीका करणे यासाठीच नाही, तर त्यातून एखादा सामाजिक संदेश दर्शवला जातो. या चित्र व शब्द दोन्ही माध्यमाचा संगम साधला जातो. 5 मे हा दिवस व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, कारण 5 मे 1895 रोजी न्यूयॉर्क वर्ल्ड या वृत्तपत्रातून रिचर्ड एफ आउटकॉल्ट या अमेरिकन व्यंगचित्रकारानं रेखाटलेलं द येलो किड हे पहिलं व्यंगचित्र प्रकाशित झालं. याची आठवण म्हणून जगभर 5 मे हा व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बरं सर, एक व्यंगचित्रकार म्हणून आपली जी सुरुवात आहे, किंवा एक व्यंगचित्रकार म्हणून आपण जे तयार झालात, किंवा एक व्यंगचित्रकार म्हणून आपली सुरुवात कशी झाली, आपण याविषयी काय सांगाल? व्यंगचित्र म्हणलं की प्रथम आठवतं ते मार्मिक, त्यानंतर रविवारची हास्य जत्रा. ही पुस्तकं पाहून आमच्यासारखे जे नवीन व्यंगचित्रकार आहेत, त्या व्यंगचित्रकारांसाठी ते प्रेरणा ठरलेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे व्यंगचित्र काढले मार्मिकमधनं, ते प्रचंड प्रेरणादायी होते. त्यातनं खूप संदेश मिळत होते. याप्रमाणे 2005 साली मी व्यंगचित्र काढायला सुरुवात केली. सुरुवातीला राजकीय व्यंगचित्र काढले. यात निवडणूक, मोर्चा यासाठी व्यंगचित्राची प्रचंड मागणी असायची त्या काळात. माझ्याकडे मी ते तयार करायचो आणि निरपेक्ष भावनेनं मी ते त्यांना, ज्यांना मागितलं त्यांना द्यायचो, आणि त्यातनं ते आनंद निर्माण व्हायचा. एक आपण काढलेलं व्यंगचित्र काय आहे आणि ते कुठंतरी प्रसिद्ध होते, त्यात खूप आनंद मिळायचा. आणि हे सुरुवातीचे दिवस होते, आणि हे सगळे सुरुवातीचे दिवस होते. आणि त्यातून पण आपण एक मोठं काहीतरी चांगलं काम केलंय असंही वाटायचं. नंतर मग सामाजिक विषय घेऊन सगळ्यात सुरुवातीला रस्ता सुरक्षा हा विषय घेऊन आपण प्रायोगिक स्वरूपात एक व्यंगचित्र प्रदर्शन घेतलं. त्या काळातले SP साहेब हे सगळे त्याचं सपोर्टिव्ह असायचे, आणि अशा पद्धतीनं मग व्यंगचित्रकारितेला सुरुवात झाली. बरं सर, जसं आपण बीड जिल्ह्यामधलेच आहात, आणि या आपलं जे शिक्षण आहे, शिक्षण आपलं कुठं झालं आणि कशा पद्धतीने तो प्रवास होता, आणि याच्याकडं वळण आपलं जे कल म्हणतो त्याला आपण, आपला कल नेमकं कसा झाला, तर याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगाल? लहानपणीपासून चित्रकलेची आवड होती. बरं. दिवाळीच्या वेळेस वृंदावनावर, तुळशीच्या लग्नाच्या वेळेस वृंदावनावर राधा दामोदरची चित्र काढली जायची, आणि ती फार आवडीनं काढायचो मी. त्यावेळेसपासून चित्रकलेची आवड निर्माण झाली. मग 10वी नंतर चित्रकला क्षेत्रात काम करायचं असं ठरवलं. नंतर ड्रॉइंग, इथलं कैलास कला निकेतन महाविद्यालय आहे ड्रॉइंगचं, तिथं रितसर प्रशिक्षण घेतलं त्याचं मी, चित्राचं प्रशिक्षण घेतल्यानंतर मग त्या मार्मिक हे ते रविवारी जत्रा बघून मग व्यंगचित्र काढावं असं वाटायला लागलं, आणि त्या माध्यमातून व्यंगचित्रकाम सुरू केलं. म्हणजे सर, सुरुवातीला चित्रकला ही जी कला आपण शिक्षण घेतलं, किंवा चित्रकलेचं शिक्षण आपण घेतलं, आणि त्याच्यानंतर आपण या कलेकडे वळलात. तर तो प्रवास कसा होता, आणि
त्यातले काही अनुभव आपण काय आमच्या श्रोत्यांसाठी शेअर कराल? मी व्यंगचित्र माध्यमाचा उपयोग सुरुवातीला हास्यचित्र असं सुरुवातीला करत होतो. नंतर मग त्यातनं सामाजिक जनजागृतीसाठी जास्त प्रमाणात केला. ती व्यंगचित्र जास्त प्रभावी व्हायला लागली सामाजिक विषय घेतल्यानंतर. आणि त्यासाठी आपण ज्या पद्धतीनं रेखाटन करायचं आहे, आता उदाहरणार्थ सामाजिक विषय आपण मतदार जागृती हा विषय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस मतदाराचं बोट, त्यावर लावलेली शाई, मतपेटी हे त्यावर हे जास्त दाखवायला आवश्यक आहे. मग तशा पद्धतीनं त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव त्यांच्या आणि अशा पद्धतीनं ते चित्र काढणं सुरू केलं. त्यात हावभावाला जास्त महत्त्व आहे व्यंगचित्रकारितेत. सर, जसं तुम्ही सामाजिक विषयावर व्यंगचित्र काढलीत किंवा अजूनही विविध विषयांवर व्यंगचित्र काढली, तर समाजाचा याच्यावर काय प्रतिक्रिया होती किंवा समाजातून कशा प्रकारची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचल्या? सामाजिक विषय व्यंगचित्र काढताना ते आवडली जायची, त्यातनं चांगले संदेश दिले जायचे आणि त्याच्या प्रतिक्रियाही चांगल्या यायच्या. ज्या विभागामार्फत मी जे काम करायचो त्या म्हणजे रस्ता सुरक्षा असेल किंवा बाकीचे सगळे जे विषय असतील, सगळे विषय पुढे आलेले आहेत, तर त्या विषयाप्रमाणे त्यांचे प्रतिक्रिया चांगल्या पद्धतीची असायची. आतापर्यंत गेली 20 वर्षापासून मी व्यंगचित्र माध्यमात जनजागृतीचे कार्य करत आहे. माझ्याकडे आतापर्यंत 150 विषय आणि 4,500 कार्टून्स तयार आहेत. त्यात प्रामुख्याने रस्ता सुरक्षा, गणेशोत्सव, रानभाजी, सायबर क्राईम, संविधान, भारतीय ध्वज, वेठबिगारी, मतदान, दिव्यांग मतदार, कृषी प्रदर्शन, पत्रकारिता, भारतीय भाषा, मानवाधिकार, भ्रष्टाचार निर्मूलन, ध्वजनिधी, दिव्यांग दिन, एड्स निर्मूलन, अन्न सुरक्षा, वृद्ध, हृदयरोग, शेतकरी, वाचन प्रेरणा, स्त्रीभ्रूण हत्या, बुद्ध पौर्णिमा, इंजिनिअरिंग डे, डॉक्टर्स डे, लोकसंख्या, TB जागृत, पुस्तक दिन, नदी बचाव, अशा पद्धतीचे जवळपास 150 विषय आहेत. त्यात अंधश्रद्धा निर्मूलन पण महत्त्वाचं आहे. बालदिनावरही खूप मोठं काम आपण केलेलं आहे. आणि स्त्रीभ्रूण हत्या हा विषय घेऊन आपण एक व्यंगचित्रपट्टी बनवली होती. 2010 ते 13च्या काळात बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण जास्त झालं होतं. त्या अनुषंगानं आपण काहीतरी आपल्या माध्यमातून करावं असं वाटत होतं. आणि मग मी 17 ऑक्टोबर 2013ला एक व्यंगचित्रपट्टी बनवली, 22 तास एका जागेवर बसून, जिच्यावर 1500 व्यंगचित्र स्त्रीभ्रूण हत्या हा विषय घेऊन होती. आणि ती काढली 22 तासात. ती रेखाटन झाल्यानंतर तिची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि वेब वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीनं जनजागृतीसाठी सातत्यानं प्रदर्शन घेत आहे. 2018 साली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबरला आवाहन केलं की आपला भारत पूर्ण स्वच्छ करायचं असं त्यांनी घेतल्यानंतर मी 1 मे ते 14 जून 2018 या काळात पूर्ण मराठवाडा, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड अशी 7 जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान याविषयी प्रदर्शन आयोजित केली. यात शेतकरी हा विषय पण बरोबर घेऊन त्या संदर्भात आपण व्यंगचित्र प्रदर्शन घेतली आणि रिस्पॉन्स प्रचंड मिळाला. प्रत्येक ठिकाणी ते बघितल्या जायचं. जवळपास 8-9 हजार लोकांनी ते सगळे प्रदर्शन बघितले. त्याच्या प्रतिक्रिया अत्यंत सुंदर आलेल्या होत्या. अशा पद्धतीनं आपण ते काम करत आहोत. सर, व्यंगचित्राची एक मोठी लिस्टच आपण आता सांगितलीत. ह्या व्यंगचित्राचे जे विषय आहेत तर हे तुम्हाला कसे मिळतात नेमके? व्यंगचित्राचे विषय काढताना मागे सांगितल्याप्रमाणे रोजच्या जीवनात चालता बोलता एखादा विषय मिळतो. अगदी मोटरसायकलवर चाललोय आणि अचानक विषय सापडतो आणि मग तो विषय मग थोडंसं बाजूला घेऊन त्या विषयीचे मग हातावर किंवा कागदावर थोडंसं एखादा शब्द लिहून मग ते घेऊन घरी जायचं आणि नंतर मग ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस ते व्यंगचित्र रेखाटत बसायचं. रोज प्रत्येक घडामोडीवर इथं व्यंगचित्र काढलं जातं आणि त्यासाठी वाचन, चोफेर नजर सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि प्रत्येक गोष्टी मार्मिकतेने बघणं हे व्यंगचित्रकाराला आवश्यक आहे. आणि अँगल तो बघितला जातो. आता मला नेहमी सवय लागलेली आहे, सरळ चालता चालता विषय सापडतात. अशा पद्धतीने ते विषय लगेच रेखाटून चित्र काढले जातात. व्यंगचित्रातील विनोद आणि व्यंग याची सांगड कशी घालता सर तुम्ही? व्यंगचित्रकाराला अभ्यास, वाचन सोबत विनोदी बुद्धी असायला हवी. तसेच सोबत कल्पकताही असायला हवी, जेणेकरून व्यंगचित्रकाराला त्वरित विषय मिळतो व प्रभावीपणे रेखाटता येतो. या सर्व गोष्टीची कल्पनेनं सांगडता घालावी लागते. त्यात मिश्किलपणा पण थोडासा आवश्यक आहे. अशा पद्धतीनं त्याची सांगड घातली जाते. बरं सर, एखादी कल्पना ज्यावर आपल्याला सुचते
ती व्यंगचित्रात उतरवण्यासाठी तुमची प्रक्रिया नेमकी कशी असते? एखादी कल्पना किंवा विषय सुचला की पहिलं त्या विषयावर चिंतन केलं जातं, नंतर त्या पद्धतीनं डोळ्यासमोर एक चित्र आपोआप तयार होतं. आणि खरं तर कल्पना सुचायला कोणती वेळ असं नाही. मी सांगितल्याप्रमाणे अगदी कुठेही शोधू शकतो. आता इथे एक मला सुचलं होतं की एक मोठा स्टूल लाईटिंगवाल्यानं आणून ठेवलेला होता आणि त्यासमोर एक अधिकाऱ्याचा टेबल होता. मग तो स्टूल उंच होता. मग मी म्हणलं की हे उंच आहे म्हणजे यांची पद मोठं आहे म्हणून हा इथं स्टूल ठेवला आहे का, असं तिथं ताबडतोब व्यंगचित्र तयार होतं. म्हणजे हजरजबाबीपणा त्यातला आवश्यक आहे. मार्मिकपणा आणि मिश्किलपणा त्यात गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि नंतर मग ते रेखाटल्यानंतर त्याला अनुसरून मग बॅकग्राऊंड, त्याला कलर करणं, त्याला सेपरेट कॅप्शन देणं, ते मार्मिक पद्धतीनं त्याला करावं लागतं. व्यंगचित्रकाराकडे मिश्कल्पनासोबत शब्दसंग्रह सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो असावा लागतो. तयार केलेलं व्यंगचित्र, काढलेल्या व्यंगचित्राचं परीक्षण आणि निरीक्षण हे स्वतः केलं तर उत्तम ठरतं. आणि ते परीक्षण केल्यानंतरच तुम्ही ते बाहेर दिलं तर ते योग्य राहतं. त्याचा प्रभाव खूप मोठा पडतो. अगदी. सर, तुम्ही जसं म्हटलात की व्यंगचित्रासाठी एक शब्दसाठा पण पाहिजे आणि ते व्यंगातला विनोद जो आहे तो पण दाखवण्यासाठी ती एक कला आहे थोडक्यात. बरोबर. तर हे जे आपल्या लहानपणीच आपल्याला आपल्या मनात किंवा काय म्हणावं आपण काय म्हणू त्याला की व्यंगचित्रकार बनण्यासाठी तुम्हाला लहानपणीच अशी इच्छा होती की हळूहळू ते नंतरच्या काळामध्ये किंवा तुमच्या तारुण्याच्या काळामध्ये तुम्ही त्याकडे वळला गेलात? कसं झालं? ही प्रोसेस कशी होती नेमकी? सुरुवातीला चित्र शिकत होतो. आमच्या लहानपणी मराठवाडा, दैनिक मराठवाडामध्ये चिंटू पिंटू नावचं एक छोटं सदर असायचं. ते की मार्मिकतेनं ते असायचं लिहिलेलं आणि ते वाचन असल्यामुळं ते एक बघण्याचा म्हणजे घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या अँगलनं होत गेला. छोट्या छोट्या गोष्टीतून विनोद कसे तयार होतील आणि ते विनोद आपण चित्रित कसे करू, त्यावर शब्द कसे देऊ, हे चित्रकला शिकत असताना ते डोक्यात असायचं. आणि वर्गात सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीवर विनोद व्हायचे. मी म्हणलं व्यंगचित्रकाराला मिश्किलपणा हा गरजेचा आहे. प्रत्येक अँगलनं त्याच्या अँगलनं त्याला ते घटना बघता आली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीनं मग चित्रकला शिकत व्यंगचित्र काढत मग ते कशी डेव्हलप होतील, मग जुन्या व्यंगचित्रकारांची चित्र पाहणं आणि मग ते पाहून थोडंसं त्यांचा अनुभव घेऊन मग काम केलं, सुरुवात केली. सर, मग पहिलं व्यंगचित्र कोणतं काढलं आणि त्याला काय म्हणू आपण, त्याला जी प्रसिद्धी जे म्हणतो किंवा त्यातनं खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात झाली, तर ते कुठं प्रसिद्ध झालं याच्याविषयी काय सांगायला आनंद वाटेल की मी बीडचे माननीय जयदत्त क्षीरसागर हे पहिल्यांदा मंत्री झाले होते. त्या काळी माझ्या सुचलं एक व्यंगचित्र आणि ते व्यंगचित्र मी काढलं आणि आमचे मित्र संतोष मनोरकर झुंजार नेतात काम करत होते, त्यांनी ते पाहिलं आणि दैनिक झुंजार नेताला माझं पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं. खूप आनंद वाटला त्या दिवशी. आणि काय सर डोक्यात म्हणजे कुठले विचार होते किंवा तो क्षण कसा होता? एक तर ते आनंद असा होता की ते आपल्या जिल्ह्यातलं नेतृत्व मंत्रालयात होते आणि खूप मोठं काम होतंय, त्यामुळे ते आनंदच खूप होता आणि तो आनंदात माझा थोडासा खारीचा वाटा म्हणून मी ते चित्र काढलं. अगदीच. सर, जसं कुठल्याही एखाद्या कामाची सुरुवात, त्याचा जो क्षण असतो किंवा ते त्यातलं एक बक्षीस जे म्हणतो आपण, ते ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस आपला आनंद जो आहे तो गगनात मावेना असा होतो. तसंच तुमच्याकडं एवढे रेकॉर्ड्स आहेत, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, म्हणजे अनेक तुमच्या नावावरती पुरस्कार आहेत. तर हे ज्यावेळेस मिळतात किंवा एखाद्या व्यक्तीला बक्षिसाची थाप ज्यावेळेस पाठीवर पडते त्यावेळेसचा जो अनुभव किंवा तुमच्या या संदर्भातले काही अनुभव आपल्याला सांगता येतील का? मुळात हे पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंदापेक्षा माझी जबाबदारी वाढली असं मला वाटलं. कारण काय माहिती का, आता आपण हा विषय घेतला, आता कोणता विषय घ्यायचा असं सतत शोधत राहिलो. मग एक विषय सापडत गेला, त्यात शब्द सापडत गेले, त्यात वाचनामुळं मला शब्दसंग्रह भरपूर मिळाला आणि काम करण्याची इच्छा खूप निर्माण झाली. आजच्या परिस्थितीला व्यंगचित्रकार तयार होणं हे खूप अवघड, म्हणजे होत नाहीत. व्यंगचित्रकार क्षेत्रात लोक जास्त येत नाहीत. पण असं वाटत होतं की आपण जितकं काम करूया, जितके विषय आपल्याला मिळतील तेवढ्या विषयात आपण ते कार्टून्स अजूनही मी दिवसातले 6-7 तास व्यंगचित्रकलेसाठी देत असतो. वाचन असेल, त्यात रेखाटन असेल, रोज 5 व्यंगचित्र काढल्याशिवाय मी म्हणजे थांबत नाही. असं पद्धतीने मी व्यंगचित्र काढत असतो सतत. सर, याचं श्रेय जे म्हणतो आपण की कुठल्याही एका व्यक्तीचं योगदान आपण किंवा त्याला काय म्हणता येईल, एवढी जी प्रसिद्धी तुम्हाला या क्षेत्रात मिळाली किंवा या क्षेत्रात तुम्ही उंच भरारी मारली, तर याच्या पाठीमागं जे सहभाग म्हणा किंवा याचं श्रेय कुणाला आपण द्याल? त्यात सगळ्यात महत्त्वाचं श्रेय माझे ड्रॉइंग कॉलेजचे प्राचार्य, माजी प्राचार्य SS शिंदे सर
खूप मला साथ द्यायचे ते. थोडीशी सुरुवातीच्या काळात स्ट्रगल भरपूर गेले आणि त्या काळात मग त्यांची साथ, त्यांनी मला सांगायचं, बसवायचं, चित्र कसे काढायचे हे सांगायचं. आणि नंतर मग घरच्यांची साथ सगळ्यात महत्त्वाची आहे त्या गोष्टीला. 12-12 तास मी बाहेर काम करतो, 24 तास वर्ल्ड रेकॉर्ड करतो, त्यावेळेस घरच्यांची जे सगळी साथ असते ती सगळ्यात महत्त्वाची असते. आता मी दीड महिना बाहेर फिरलेलो आहे, पण घरच्यांकडनं असं झालं नाही की बा तुम्ही तुमच्या कामात डिस्टर्ब करून आमच्याकडे लक्ष द्या, असं कधी झालेलं नाही. त्यामुळे त्यांची पण प्रचंड साथ आहे, समाजाची सगळ्यात जास्त साथ आहे की मला त्यांनी हे म्हणजे थोडंसं ते पब्लिकची प्रेरणा असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. प्रोत्साहन जनतेचंही असावं लागतं, साथ घरच्याचे असावे लागते आणि आशीर्वाद गुरुचे असावे लागतात. ह्या पद्धतीनं मग मी काम करत आहे. बरोबर सर. जसं व्यंगचित्रामधून आपण जनजागृती करू शकतो, तर ती जनजागृती कशा पद्धतीने आपण करू शकतो याच्याविषयी देखील आपलं काय मत आहे? व्यंगचित्र हे जनजागृतीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपण काढलेलं व्यंगचित्र हे प्रसिद्धी माध्यम, दैनिक, सोशल मीडिया, व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करून जनजागृती केली जाते. मी म्हणल्याप्रमाणे की त्या 22 तास बसून व्यंगचित्र काढले किंवा ते प्रदर्शन घेतले, तसं 2024 साली न्याय आपल्या दारी या माध्यमातून लोक अदालत, वेठबिगारी आणि न्यायालयाचे विषय घेऊन नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव तसंच बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्यंगचित्र प्रदर्शन घेतली आणि प्रोत्साहन प्रचंड मिळालं, त्याचा प्रतिसाद प्रचंड प्रमाणे मिळाला. बऱ्याच ठिकाणी त्या केसेस त्यांच्या कमी झाल्याचा म्हणजे आम्हाला दृष्टिक्षेपास आलं ते. आणि आतापर्यंतच्या 300पेक्षा जास्त व्यंगचित्र प्रदर्शनं मी घेतलेली आहेत. आणि सोशल मीडियातून दररोज व्यंगचित्र, सामाजिक विषय व्यंगचित्र काढलेले असतात. अशा पद्धतीने माझं काम सातत्यानं चालू आहे. एक व्यंगचित्रकार म्हणून एक व्यंगचित्रकार होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? व्यंगचित्र विडंबन हे लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांना आवडतं. एखाद्या व्यक्तीला व्यंगचित्रकार व्हायची इच्छा असेल तर त्याच्याजवळ मिश्किलपणा असावाच लागतो. तसंच प्रत्येक विषयाकडे बघण्यात व्यंगचित्रकारिता माध्यमातून त्याचे नजरेनं त्यानं त्या विषयाकडे बघितलं पाहिजे. त्याचं सुरुवातीला चित्रकलेचंही शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्यानं शिक्षण घेतलेलं असावं. कंपोज करणं चित्र छोट्या, कारण पॉकेट कार्टून्स आहेत, सगळ्यात छोटी कार्टून्स असतात, त्या छोट्या कार्टून्समध्ये एका कॉलममध्ये तुम्हाला सगळा पूर्ण विषय त्यात साठवायचा असतो. त्यात मग खूप संख्या, कधी मोर्चा असेल तर जास्त संख्या दाखवावी लागते किंवा घरात बसून संवाद असेल तोही दाखवावा लागतो. तसंच शब्दाचे संग्रह असावा लागतो. काही जण शब्दविरहित व्यंगचित्र काढतात की फक्त दिसून, तर त्यांना कल्पकता सगळ्यात महत्त्वाची आहे. कल्पकतेनं आणि ते तुम्ही मांडणी कशी करताय त्या चित्राची, ही कला त्यांना आत्मसात करावी लागते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यंगचित्रकाराला कुठला इगो नसावा. म्हणजे झालं ठीक आहे, काढलंय, पण ते जर माफी मागायची वेळ आली तर पटकन तुम्ही जाऊन तिथं माफी मागता आली पाहिजे. हा गुण त्याला अंगी पाहिजे. एक स्थिर राहून त्याला जमत नाही, हा एक त्याला आवश्यकतेचा गुण आहे. सर, जसं आपण पाहतो की जागतिक लेवलवरती व्यंगचित्रकार आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला भेटतात, पण भारताचा विचार जर केला आपण किंवा भारतीय व्यंगचित्रकारांबद्दल जर आपण विचार केला तर त्यांची स्थिती काय आहे किंवा त्याच्याविषयी आपण काय सांगाल? भारतीय व्यंगचित्रकारिता ही 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरुवात झाली. शंकर पिलाई, आर के लक्ष्मणजी, प्रबोधनकारजी ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे वडील हे सुद्धा व्यंगचित्रकार होते. त्यांचे भाऊ माननीय राजसाहेबांचे वडील श्रीकांतजी ठाकरे हे सुद्धा व्यंगचित्रकार होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, नंतर त्याच्यानंतर सुधीर तेलंग, प्रणव शर्मा, पोथेन जोसेस, वसंत सरवटे, अबीब सुरवती, एवढंच नव्हे तर रवींद्रनाथ टागोरांनीही व्यंगचित्र काढलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे व्यंगचित्र करत आहेत. त्यानंतर आता सध्या असलेले प्रभाकर वायरकर, प्रभाकर झळके, श्याम जोशी, खलील खान, ज्ञानेश सोनार, अवी जाधव, लोकसत्ताचे प्रशांतजी कुलकर्णी, चिंटूचे निर्माते रोहास पंडित, घनश्याम देशमुख, धनराज गरड, सध्या मार्मिकचे जे मुखप्रष्ट करतात ते गौरवजी, गणेश जोशी, आणि एक महिला व्यंगचित्रकार आहे पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात, ती शर्वी फरकांडे, प्रचंड उत्तम कॅरिकेचर करतात. अजून आलोक आहे सकाळचे, मंजूळ आहे, विवेक प्रभू केळुसकर आहे, वैजनाथ दुलांगे आहे, लहरी, डांगे बंधू आहे, विजय नांगरे, अमोल ठाकूर, लोकसत्ताचंच कॅरिकेचर करणारे निलेश जाधव, अतुल पुरंदरे, असे अनेक व्यंगचित्रकार जे आहेत
ते आपल्या व्यंगचित्रकाच्या माध्यमातून व्यंगचित्रकलेची साधना सेवा निश्चितपणे करत आहे. सर, व्यंगचित्रकारितेकडं व्यंगचित्रकला ही जी आहे तर याच्याकडे समाजात आपल्याला दुर्लक्ष झालेलं दिसतंय किंवा ह्याच्याकडं जो कल आहे तो आपल्याला दिसत नाही. बरोबर. तर याच्याविषयी आपण काय सांगाल? व्यंगचित्रकारितेत शब्द, साहित्य, बातमी, पत्रकार याचा समावेश होतो. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक तालुका, राज्य आणि देश पातळीवर जे साहित्य संमेलनं होतात त्या साहित्य संमेलनात बरोबर व्यंगचित्र प्रदर्शन बरोबर घेतलं पाहिजे. कारण तो साहित्याचाही प्रकार आहे, पत्रकारितेचाही प्रकार आहे. जिथं पत्रकारितेचे मीटिंग्स किंवा संमेलनं होत असतील तिथंही व्यंगचित्रकाराला संधी दिली पाहिजे. तसंच व्यंगचित्र प्रदर्शनासाठी त्याला वाव दिला पाहिजे. विद्यापीठातही आता पुण्याच्या फक्त महाराष्ट्रात एकच असं विद्यापीठ आहे तिथं व्यंगचित्रकाराचा हा विषय घेतला जातो. तसं प्रत्येक विद्यापीठानं आपल्या अभ्यासक्रमात, पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात ह्या विषयाचा समावेश केला तर नवीन व्यंगचित्रकार तयार होतील, नवीन त्याचा अभ्यासक्रम तयार होईल आणि तशा पद्धतीनं मग ही जी कला लुप्त होत चाललेली आहे त्या कलेला थोडंसं आणखी चांगले दिवस येतील असं मला वाटतं. व्यंगचित्र माध्यमाचा उपयोग हा सामाजिक जनजागृतीसाठी जास्त प्रमाणात होतो. ती व्यंगचित्रे प्रभावी व्हावी यासाठी त्या पद्धतीनं रेखाटन आणि त्या पद्धतीनंच तुमच्या त्या रेषा, कमी रेषेत तुम्हाला जितके जास्तीत जास्त संदेश देता येईल हे व्यंगचित्रात महत्त्वाचं आहे. म्हणजे रेषा खूप कमी लागतात, कमी शब्दात, कमी रेषेत जास्तीत जास्त संदेश देणं हे व्यंगचित्राचं माध्यम आहे. हे व्यंगचित्र माध्यम काम करतं. तशा पद्धतीनं काम केलं तर ते खूप प्रभावी ठरू शकतं. व्यंगचित्रकलेला वाव मिळावा किंवा जसं आपण चर्चा केलीत की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये या व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा तो विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवला पाहिजे. तर याच्या एक तर विषयात थोडंसं व्यंगचित्र आलंच पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आणि जास्तीत जास्त पद्धतीनं व्यंगचित्र माध्यमातून त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजनाचा प्रसार हा व्यंगचित्र माध्यमातून जास्त केला तर प्रभावी होईल आणि व्यंगचित्र माध्यमातून प्रसिद्धी करणं हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक शाळेतसुद्धा व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन आयोजित केले पाहिजे आणि व्यंगचित्रकारांना नवीन विद्यार्थी तयार होण्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन आपापले विषय घेऊन, प्रत्येक वेगवेगळा विषय घेऊन व्यंगचित्र काढले तर विद्यार्थ्यांना सुद्धा एक आनंद निर्माण होतो, हास्यातून त्यांना शिक्षण मिळतं. अशा पद्धतीनं प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये जर प्रदर्शनं आयोजित केली तर ते मला वाटतं की ते सुद्धा प्रभावी ठरतील. ते सुद्धा व्यंगचित्रकार तयार होण्यासाठी चांगली गोष्ट राहील आणि त्यातनं चांगले संदेश पण विद्यार्थ्यांपर्यंत जातील. सर, पण चित्रकला हा विषय शाळेत ऑलरेडी आहेच. व्यंगचित्रकार मला वाटतं की ह्यासाठी कुठला अभ्यासक्रम किंवा याची जरुरी नसावी. ही एक उपजत कला आहे किंवा ती स्वतःहून विकसित करण्याची कला आहे. प्रत्येक क्षेत्रात हे आपण आपली शैली तयार करतो. तसं विद्यार्थ्यांनी चित्र काढण्यात एक 100 विद्यार्थ्यात एका विद्यार्थ्यांनी तरी वाटलं की ठीक आहे मला व्यंगचित्रकारितेत काम करायचं आहे, हे खूप मोठं काम होईल की असं प्रत्येक शाळेतनं एक दोन जर विद्यार्थी आहेत व्यंगचित्रकार तयार होतील. व्यंगचित्रकारांची गरज यासाठी आहे की कमी शब्दात, कमी रेषेत जास्तीत जास्त संदेश व्यंगचित्रातून जातो. अच्छा. आणि त्यामुळं हे व्यंगचित्रकार तयार होणं गरजेचं आहे. बरं, एखाद्या व्यक्तीला व्यंगचित्रकार जर व्हायचा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी ते मार्मिकपणे प्रत्येक विषयाकडे बघितलं पाहिजे, विनोदी वाचन गेलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं विनोदी वाचन आहे. अभ्यास त्या पद्धतीने केला पाहिजे. अभ्यासाशिवाय काही खरं नाही. म्हणजे पुस्तक वाचणं, आज सगळेजण जवळपास मोबाईलवर वेळ घालतात. आधी आईवडिलांचा मोबाईल बंद झाल्याशिवाय विद्यार्थ्याचा, मुलाचा मोबाईल बंद होत नाही. ते पण त्यांनी बघून पुस्तक वाचनाकडे जास्त कल सगळ्यांचा पाहिजे. आईवडिलांनी पुस्तक वाचन केलं पाहिजे आणि त्या वाचनात जर विनोदी पुस्तक जर तुम्ही वाचताल तर त्या विनोदी पुस्तकात बरोबर तुम्हाला त्यात विनोद मिळेल आणि त्यातनं विषय मिळत राहतील. सर, आता कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता सर्व आपल्या श्रोत्यांना जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊयात आणि शेवटी जाता जाता आपण काय सांगाल? ही लुप्त होणारी कला आहे. ह्या कलेला शक्यतो जास्तीत जास्त व्यंगचित्रकार तयार होणं हेच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आहे. व्यंगचित्रकार जितके जास्त तयार होतील तितक्या जनतेपर्यंत विषय जातील आणि तितक्या लवकर जनजागृती होईल आणि आपण एक भारताचे नागरिक आहोत. आपल्या कलेच्या माध्यमातून आपण आपली देशसेवा कशी करू हाही विचार तयार प्रत्येक कलाकारांनी केला पाहिजे. तसंच मलाही वाटतं की व्यंगचित्र माध्यमातून माझी देशसेवा मी करावी आणि असं व्यंगचित्रकार करत असताना शेवट व्हावं
ही सगळ्यात महत्त्वाची इच्छा आहे. कमी शब्दात जसं तुम्ही म्हटलात, कमी रेषेमध्ये खूप काही सांगून जाणारी ही कला आहे आणि ही कला लुप्त नाही झाली पाहिजे, तर ही समाजात टिकून राहिली पाहिजे. तर आमचे श्रोते देखील याच्यावरती निश्चितच प्रेरणा घेतील आणि यातनं व्यंगचित्रकार बनण्यासाठी त्यांना ही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करून आज प्रासंगिक या कार्यक्रमात आपण जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्ताने आलात आणि एक व्यंगचित्रकार म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात किंवा आपला जो अनुभव आहे, आपला जो हा प्रवास आहे, त्याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती या प्रासंगिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलीत. तेव्हा आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि अनमोल अशी माहिती याच्याविषयी दिलीत, त्याबद्दल आपले आकाशवाणी बीड केंद्राकडून आणि आमच्या अनेक श्रोत्यांकडून आपले खूप खूप आभार मी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. शब्द माणूस कसे सजना